आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण जी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। विद्याजी, नुकताच एक फोटो समोर आलेला आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। अधिकृत माहिती अद्याप या भेटी संदर्भात आली नाहीये, मात्र शक्यता अशी वर्तवली जाते एकतर जंतर मंतरवरील आंदोलनासंदर्भातली चर्चा आणि दुसरी महत्त्वाची चर्चा म्हणजे एनडीए सोबत शरद पवारांची राष्ट्रवादी जाणार अशा अनेक चर्चा सुरू आहेत आणि त्या संदर्भातली महत्त्वाची भेट असू शकते। काही माहिती तुमच्यापर्यंत आली आहे का? नाही, मला खरोखरच म्हणजे आश्चर्य वाटतं की हे एवढं मोठं आंदोलन चालू आहे। काल पवार साहेबांनी स्वतः त्याला संबोधित केलं की इकडे अशा प्रकारे सरकारने मुलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करता कामा नये, सरकारने लक्ष दिलं पाहिजे। आणि सुप्रियाताई सुद्धा त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आणि म्हणूनच ते गेलेले आहेत की हे नीटच्या एक परीक्षेनंतर जे 21 दिवस इथे उपोषण झालं आणि सोनम वांगचूक यांना ज्या प्रकारे हे करण्यात आलं, त्या दिवशी पण शरद पवार साहेबांनी प्रतिक्रिया दिली होती की अशा प्रकारे आंदोलना स्थळावरनं आंदोलकांना अशा प्रकारे चोरून चुपकून पांढऱ्या चादरी करून नेता येणार नाही। आणि आज त्या आंदोलना संदर्भातच शरद पवार आणि सुप्रियाताई मोदींना भेटायला गेलेले आहेत। परंतु दरवेळीच आपण बघतो की मीडिया शरद पवार जेव्हा जेव्हा मोदींची किंवा आणि कोणाशी बोलायला जातात त्यावेळीच असे काहीतरी संशयाचं वातावरण तयार करण्याचं काम केलं जातं, पण तसं करू नये। कारण पवार साहेबांचं काय, त्यांचं स्वभाव असा आहे की ते कोणाशीही कधी भांडायला जात नाही, ते सगळ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून असतात, विरोधकांशी सुद्धा। त्यामुळे चर्चेचा मार्ग हा कायम मोकळा असतो। त्यामुळे पवार साहेबांना मोदींची चर्चा करणं हे सहज शक्य आहे। आणि म्हणून तरुण वर्ग, जो मुलं, सगळे विद्यार्थी, हॅलो, हो बोला विद्याताई। विद्यार्थी जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या मध्यम मार्ग काढून त्यातनं तोडगा काढण्याचं काम जर पवार साहेब करत असतील तर मला असं वाटतं निश्चितच आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे की आपण त्याच्यावरती अशा प्रकारे संशय घेणं की पवार आणि मोदींची भेट झाली म्हणजे काहीतरी आता एनडीए बरोबर पवार साहेब जाणं हे कधीही शक्य नाही आहे। पवार साहेब स्वतः कायम सेक्युलर पार्टीज सोबत आहेत, काँग्रेस सोबत आहेत आणि इंडिया आघाडी सोबत आहेत। त्यामुळे आजची चर्चा ही फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांवर जी अमानुष मारहाण केली गेली, त्यांच्या मागण्यांकडे जे 25 दिवस गेले दुर्लक्ष केलं गेलं आहे, संपूर्ण देशभर एक वातावरण आहे, महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, त्याच्याकडे त्यांनी पंतप्रधान म्हणून लक्ष द्यावं। आणि त्या धर्मेंद्र कोण आहेत, त्या शिक्षण मंत्री, त्यांचा राजीनामा का घेत नाही? त्यांनी स्वतःहून दिला पाहिजे। खरं तर एवढ्या मुलांना मारझोड होते त्यांच्यामुळे, त्यांना इतके संवेदनहीन आहेत का ते की धर्मेंद्र जे आहेत त्यांनी, प्रधान जे आहेत त्यांनी राजीनामा देऊ नये, पंतप्रधानांनी सांगायची वेळ येऊ नये, त्यांनी स्वतःहून दिला पाहिजे ना। हो नक्कीच विद्याताई, आता बघावं लागणार आहे पुढे नेमकं काय घडतंय। शरद पवारांची मध्यस्थी यशस्वी ठरते का? धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आणि